आता खरं तर संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. प्रेम चंदू वाघमारे आणि प्रेम आणि चंदू वाघमारे या लाईव्हचे फाउंडर अनिकेत वाघमारे, ओमकार, प्रकाश, शुभम यांना आपण पाहू शकाल. प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय. जयनमान उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा जेतू 11 जयनमान नेहरे, दोन्ही एकाच विभागातील हे दोन संघ आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मालिकेवरासाठी टू व्हीलर बाईक आपण जे पाहतोय. लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जितेंद्र अर्थात बाळूशेठ फडके आणि उपाध्यक्ष रविशेठ शेळके यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यानंतर हरेश माली आणि अविनाशजी माली यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, विधी सेल अध्यक्ष आपण पाहतो पंचायत समिती शेतकरी कामगार पक्ष ॲडव्होकेट सतीश फडके साहेब यांच्या माध्यमातून खरं तर 1 ते 6 ट्रॉफी आम्हाला पुरवण्यात आल्या. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकेवराची ट्रॉफी आपण पाहतोय. चिंतामणी शेळके पाली माजी ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली आहे. आणि अप्पा शेठ आणि प्रतीकजी चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 6 दिवस चेंडू पुरवण्यात आलेत. दिलीपजी पाटील, स्वर्गीय संदेश काशीनाथ भगत यांच्या स्मरणार्थ विनायकजी काशीनाथ भगत यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल, रोहिदास गणेश पाटील, भावेश गडकरी अर्थात MD यांच्या माध्यमातून सायकल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये नेटची सुविधा आपण पाहतोय राजेशजी फडके. राजेश फडके विगर आणि समीर भाई कुटले यांच्या माध्यमातून 6 दिवस नेटची सुविधा. जयवंत पाटील आंबिवली यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, ट्रॉफ्या सुद्धा पुरस्कृत करण्यात. सर्वांचा आपण दानशूर दात्यांचा करूया स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला खरं तर होईल सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सर्वेश मडवी. पहिला चेंडू आक्रमण डीप लॉंग ऑफला हा चेंडू आपण पाहिलाय आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून पहिल्या चेंडूवर येईल हा दणदणीत चौकार. त्या दरम्यान आपण पाहतोय भूमी इंडिया डेव्हलपरचे सर्वा समीर शेठ पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य शैलेशदादा पाटील यांना आम्ही विनंती करू आपण या मंचावर आपलं गावदेवी चषकामध्ये हार्दिक स्वागत. आणि पहिल्या चेंडूवर खरं तर हा चौकार आपण पाहिला. हाही फटका चांगला आहे, गॅप मध्ये जाईल, डाऊन द ग्राउंड, सीमा बार, मिळतील 4 चौकार. खरं तर आपण पाहतोय समीर शेठ पाटील भूमी इंडिया डेव्हलपरचे सर्वा दिनेशजी मांडवकर साहेब, त्यानंतर शैलेशदादा पाटील आणि शैलेशजी पाटील यांना आपण विनंती करूया या पण मंचावर. आडव्या बॅटना हा चेंडू आपण पाहिला ऑन साइडला,
क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि चांगली क्षेत्ररक्षकाची भूमिका आपण पाहिली. खर तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाचं साथ लाभणं तितकं गरजेचं असतं आणि ते काम खरं तर क्षेत्ररक्षकानं केलंय. धावा रोखण्याचं काम केलंय. एकूण 9 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव खरं तर नेरे संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. गोलंदाज आपण सर्वेशला पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण पाहिलंय. शॉर्ट थर्डमॅनला ही चुकी झाली आहे आणि शेवटच्या क्षणाला खरं तर हा चेंडू पकडला गेलाय. फक्त धाव मिळेल एकच. एका धाव्याने संघ पुढे जाईल 11 या धावसंख्येवर, जिथे रोहन पाटील आणि सचिन यांना आपण पाहतोय. खरं तर नेरे ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय शैलेश दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. मी समीर दादांना सुद्धा विनंती करेन आपण या मंचावर आपलं हार्दिक स्वागत असेल. वाईटचा इशारा खरं तर पंचांचा पाहिला. एक अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल नेरे संघाला. एकूण 12 धावा. रोहन पाटीलला आपण पाहतोय सलामीला गेलाय. पंचांकडे अपील सुद्धा केली होती. लाईन पाहिली पंचाने एक्झॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर खरं तर आक्रमण केलं होतं. पुन्हा एकदा हा चेंडू खरं तर रिलीज करावा लागेल गोलंदाजाला सर्वेश. पहिले षटक पॉवर प्लेचं असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे लाऊडली अपील सुद्धा पाहायला मिळाली. आणि पाहायला गेलं तर सुंदर गोलंदाजी कमबॅक केले गोलंदाज सर्वेशनं. या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले आणि त्यानंतर कमबॅक केले गोलंदाजांना. एकही मोठा फटका खरं तर त्या ठिकाणी खेळू दिला नाहीये. खरं तर आपण पाहतोय व्यासपीठावर राजूबाई घनसोलकर यांना आपण पाहू शकाल. त्यानंतर आमचे दमदार आयोजक रोहितभाई पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. शैलेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य नेरे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. बरेचसे मान्यवर आपण पाहू. आज खरं तर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत. त्यांना सर्वांना आम्ही विनंती करू. बलिरामजी गायकर साहेब टेमगर यांना सुद्धा आम्ही विनंती करू या आपण मंचावर. आपलं हार्दिक स्वागत असेल. पहिलं षटक षटक क्रमांक 2 आपण पाहू शकाल. पॉवर प्ले 2चं हे षटक. पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद असताना जितू 11 जयमान नेरे संघानं बनवल्या 12 धावा आणि दुसरं षटक आपण पाहू शकाल पिटूचं षटक सचिन मडवी. त्या दरम्यान सौरभजी मस्कर यांना सुद्धा आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. वळतोय आपण मॅच कडे. पहिला सामना खरं तर रंगतोय जनमान उमरोली आणि जितू 11 जनमान नेरे या 2 संघामध्ये. सचिन मडवी आलाय गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला म्हटलं जात आहे. खरं तर स्ट्राईक एंडवर तितका ताकदवर फलंदाज आहे सचिन मोरे. खरं तर हाही खेळाडू तितका विध्वंसक. प्रवीण चोरगे सुद्धा पाहायला मिळेल या संघामध्ये. सिक्सर किंग
म्हणून खरं तर ज्याला ओळखलं जात आहे. आणि चकमा दिलाय चेंडूनं. खरं तर मी मगाशीच म्हटलं होतं की फिरकीचा जादूगार सचिन माडवे कित्येक मैदान ज्यानं खरं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवली आहेत आणि आज या मैदानावर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खरं 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले. सचिन मोरे सारख्या फलंदाजाला तुम्ही किती वेळ शांत बसवू शकाल. हा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला नोमॅन्स लँडला चेंडू जाईल. एका टप्प्यानं सीमा पार सचिन मोरेच्या बॅट मधून निघेल हा दणदणीत चौकार. खर तर आपण पहिल्या 2 चेंडूवर सचिन मोरेला शांत बसवलं होतं. आता आक्रमक रूप त्यांना धारण केलंय. पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सीमा पार षटकार. थँक्यू व्हेरी मच. खर तर आणि खर तर आपण पाहतोय यासाठी सचिन मोरे ओळखला जातोय. आता एकही गोलंदाजाला खर तर तो सोडणार नाहीये. त्याला लय गवसली आहे मैदानामध्ये. आक्रमक रूप धारण केलंय. फिरून केलाय. फाईन लेग मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा पार. सचिन मोरेच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. बघा सामना चालू असताना मी विनंती करेन कोणी गाडी आणू नका आतमध्ये. सचिन मडवीवर चढवलेला हल्ला आणि सचिन मोरेला आता खरं तर बीट केलं होतं. पॉइंट मध्ये हा चेंडू अडवला गेलाय आणि फक्त एक धाव. बॅट कट आहे का? ओके. आणि एक धाव मिळेल. एका धावेनं षटक होईल समाप्त. खरं तर विनोद पाटील सर, द्वारकानाथ चोरगे सर, दीपक पाटील पाली सर, संगम भोईर खूप चांगली पंचाची भूमिका आपण पाहिली. खूप चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. 2 षटकं खरं तर समाप्त झालेत आणि जितू विलियम जर्मन नेरे संघ जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. खरं तर शक्तीचं प्रतीक जनमान आपण पाहतोय बजरंग बली आणि दोन्ही संघ जनमान या नावानं खेळतायत. जितू इलेव्हन जनमान नेरे आणि जनमान उमरोली या 2 संघामध्ये खरं तर ही फाईट आपण पाहतोय. खरं तर एनडी विभागाचा आपण विचार केला तर दोन्ही संघ ताकदवर संघामध्ये खरं तर गणना केली जाते या दोन्ही संघांची. आज या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ खरं तर मित्र संघ आहेत. पण स्पर्धेमध्ये खेळताना प्रतिस्पर्धी आहे. सचिन मोरे थांबणार नाहीये. सचिन मोरेच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत सनसनीत षटकार. थँक्यू व्हेरी मच. आता या फलंदाजांना थांबवणं खूप गरजेचं असेल. कारण धावांचा आपण विचार केला तर 33 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतोय निशांतला आणि निशांतवर सुद्धा आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं सचिन मोरेनं आणि दाखवून दिलं की मी कुठल्या दर्जाचा खेळाडू आहे. आणि फलंदाजीचं प्रदर्शन करत असताना आपल्या ताकदीचा मनगटी ताकदीचा त्यानं वापर केला आणि चेंडू धाडला सीमा पार. रिव्हर्सचा फटका
अटेंड केलाय आणि तिथे फसलाय सचिन मोरे आणि झेल पकडलाय अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लागेल जीतू विलियम जर्मन नेरे टीमला. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर नेरे टीमला आपल्या सपोर्ट करण्यासाठी माजी सरपंच शंकरजी ठाकूर साहेब यांना आपण पाहतोय. नानाजी म्हसकर साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. माजी सरपंच बबनजी कदम साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. या पण मंचावर आपलं गावदेवी चषकामध्ये हार्दिक स्वागत. खर तर पहिला धक्का लागलाय जीतू विलियम जर्मन नेरे टीमला 33 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सिक्सर किंग अर्थातच बाली या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू. खरं तर रामायणामध्ये सुद्धा आपण बाली पाहिला होता, ज्याच्या समोर जो योद्धा गेला त्याचा अर्ध बल व्हायचं आणि या खेळाडूला पाहून सुद्धा समोरचे गोलंदाज खरं तर थरथर कापतात. ही ताकद आहे त्याची. खरं तर प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकण्याची ताकद त्याची आपण पाहिली आहे, कारण बरेचसे रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. 12 चेंडूमध्ये 12 षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. बाईकमॅन म्हणून ज्याला ओळखलं जाते. गोलंदाज सज्ज होईल. रोहन पाटील थांबणार नाहीये. रोहन पाटीलच्या बॅट मधून येतोय हा लॉफ्टेड फटका वायडिश लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आपण पाहतोय एका बाजूनं रोहन तर दुसऱ्या बाजूनं प्रवीण चोरगेला आपण पाहतोय. काय सुरुवात करून दिली डावाची सचिन मोरेनं. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 22 धावांचं योगदान सचिन मोरेचं आपण पाहिलंय. चेंडू द्या आपण. 22 धावांचं खरं तर योगदान दिलं सचिन मोरेनं आणि दमदार सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. खरं तर तुमचा पाया मजबूत असेल तर तुमची इमारत चिरकाल टिकते आणि तो पाया रचण्याचं काम खरं तर केलं गेलं आहे सचिन मोरेच्या माध्यमातून आणि रोहननं त्याला खरं तर साथ दिली होती. 40 धावा धापलकर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 निशांत मडवीला आपण पाहतोय आणि 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. खरं तर त्याला एक सफलता जरूर मिळाली आहे आणि त्या 2 षटकार सुद्धा पाहायला मिळाले आणि हे आक्रमक रूप मैदानामध्ये नेरे संघाचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता खरं तर माफ असावा 4 चेंडू झालेत. एकूण 4 चेंडू फेकून झालेत, माफी असावी. आणि आणखी 2 चेंडू या षटकातील समोर रोहन पाटील हाही फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी डीप मध्ये चेंडू राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करतोय निशांत हा गोलंदाज आणि हा चेंडू आपण पहिला आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांचा. विनोद पाटे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि संगम भोईर स्क्वेअर लेग पंचांची भूमिका आपण पाहतोय. अवांतर मध्ये खरं तर भर पडेल. 1 धाव्याने 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. आता या षटकामध्ये खरं तर कमबॅक केले निशांतनं. निशांत मडवीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आहे. त्या ठिकाणी एक चोटी धाव खरं तर घेतली गेली आहे. नजरेसमोरून धाव कशी चोरायची याचं जिवंत उदाहरण. षटक होईल समाप्त 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
जितू 11 जन्मान नेरे संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद असताना 42 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. पहिला सामना आपण खरं तर एन्जॉय करतोय जानमान उमरोली आणि जितू 11 जानमान नेरे या दोन संघामध्ये. खरं तर उमरोली संघानं टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याला पसंती दिली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं नेरे संघाला. त्यानंतरची लढत आपण पाहू शकाल. जय बापदेव पाली आणि तिरंगा शिवकर या दोन संघाच्या संघनायकाला मी पुकार असेल आपण टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये खरं तर टॉस केला जाईल याच्याकडे आपण दोन्ही संघ लक्ष द्या. 42 धावा धावफलकावर चौथं षटक. सचिन मडवी आडव्या बॅटनं हा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला गेलाय आणि खरं तर आपण पाहिली या चेंडूवर एक सिंगल धाव आली. सिंगल धाव म्हटली की खूप महत्वाची धाव असते. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर नेहमी म्हणायच्या तुम्हाला जेव्हा मैदान गाजवायचं असेल तेव्हा तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर एक सिंगल धाव खरं तर घेता आली पाहिजे. तेव्हा तुम्ही एक सर्वोच्च स्कोरच्या दिशेनं वाटचाल कराल आणि ती धाव सध्या मैदानामध्ये घेत असताना रोहनला आपण पाहिलं आणि आता प्रवीण चोरगे आलाय ऑन स्ट्राईक. चौथं षटक घेऊन आलाय. दुसऱ्यांदा संघनायकानं खरं तर विश्वास टाकलाय. पंचांचा इशारा इट्स वाईड बॉल. अतिरिक्त धाव खरं तर जमा होईल नेरे संघाच्या खात्यामध्ये. एका धाब्याने खरं तर संघ पुढे जाईल 44 या धावसंख्येवर. सचिन मडवी गोलंदाजीच्या मार्कवर. हा फटका चांगला आहे. हवेमध्ये चेंडू आहे आणि हा झेल ट्राय करणं खूप गरजेचं होतं. दोन धावा त्या ठिकाणी रोखू शकणार नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे हा चेंडू ट्रॅव्हल होता. बराच काल खरं तर हवेमध्ये होता. खरं तर मैदानामध्ये तुम्ही उतरत असताना असे फटके ज्या वेळेला येतात मोठे तेव्हा तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष आता उमरोली संघाला करावा लागेल. धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. खरं तर तुमच्या सोबत कितीही लोक असू द्या पण संघर्ष तुम्हाला एकट्याला करावा लागतोय आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल आणि तो संघर्ष सध्या आपण पाहतोय उमरोली संघाच्या माध्यमातून. कारण 46 धावावर सध्या धावफलक जाऊन पोहोचलाय. एक वादळी सुरुवात करून दिली होती सचिन मोरेनं हे सुद्धा आपण पाहिले. सचिन मोरे बाद झाल्यानंतर रोहन पाटील आणि प्रवीण चोरगेनं खरं तर सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत आणि एक पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय आणि ती पार्टनरशिप खरं तर धावा रोखायची असतील तर तुम्हाला तोडावी लागतील. गोलंदाज सचिन मडवी. फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. या विकेटची किंमत खरं तर माहिती होती उमरोली संघाला. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जर प्रवीण चोरगे उभा राहिला असा तर किमान धावांचा डोंगर त्यानं उभा केला असा आणि त्या प्रवीण चोरगेची विकेट आता मैदानाच्या बाहेर दाखल झाली आहे. धक्का बसेल दुसरा नेरेट टीमला. प्रवीण चोरगे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. आणि धक्का आता या षटकामध्ये खरं तर विकेट आली आहे. प्रवीण चोरगेची आपण पाहिली आहे. खरं तर कित्येक मैदान ज्या खेळाडूनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवले आहेत आता या सामन्यामध्ये खरं तर अपयशी ठरलाय. त्याच्या बॅटमधून एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. या सत्रामध्ये आपण पाहिलं एकूण 3 धावांचं योगदान खरं तर दिलं होतं. एक पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बनत चालली होती आणि ती पार्टनरशिप भागीदारी खरं तर सचिन मडवीनं तोडली गेली आहे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल आदित्य मस्कर. आदित्य मस्करला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकूण धावसंख्या 46 या धावसंख्येवर. यॉर्करचा प्रयत्न जरूर होता, खोदून काढलाय चेंडूला. आदित्य मस्करला आपण पाहिलं, एक धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. एका धाव्याने संघ पुढे जाईल 47 या धावसंख्येवर. 47 धावा सध्या आपण धावपालकर पाहतोय. आदित्य मस्करचा आपण विचार जर केला तर वेगवान गोलंदाज आणि खरं तर पाहतोय बापदेव टीम सुद्धा उपस्थित झाली आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. खरं तर स्वप्नील पाटील बापदेव टीमचे खूप मोठे सपोर्टर आहेत, आमचे ऑफिशियल स्कोरर. आणि हा फटका चांगला आहे, बॅटच्या मधोमध आलाय. आणि रोहन पाटील आपण पाहिलं आता ऑन स्ट्राईक. आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. आणखी एक फलंदाज बाद होईल. बाहुबली रोहन पाटील बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश पाटील. खरे तर असं म्हणतात की दुनिया में खिलाड़ियों की कमी नहीं है, बनना है तो गेम चेंजर बनो. आणि उमेश पाटीलला आपण पाहिले, शेवटच्या क्षणाला गेम चेंज करणारा हा गेम चेंजर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 2 सफलता मिळाल्या सचिन मडवीला. खरं तर मी मगाशी उल्लेख केला होता की फिरकीचा जादूगार म्हणून त्याला ओळखलं जाते. आणि आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये प्रवीण चोरग्या आणि रोहन पाटीलला त्यानं ओढलं. आणि नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये उमेश पाटील हाही तितका ताकदवर फलंदाज आहे. सामना कधी कुठे फिरवेल याचा काही नियम नाही आहे. उमेश पाटील साठी हा चेंडू होता, बॅटची कडा, पण धाव नाही आहे. यष्टी रक्षकानं खरं तर त्या ठिकाणी चांगली भूमिका दाखवली आणि डॉट चेंडू आला. आणि चौथं षटक सुद्धा इथे समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटक इथे समाप्त झालेत आणि जितू 11 जनमान नेरे संघ जाऊन पोहोचलाय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 या धावसंख्येवर. या दरम्यान आपण पाहतोय खरं तर वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच प्रमोदजी घरत साहेब यांच्या ठिकाणी प्रमोदजी घरत साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन. संतोषजी घरत उद्योगपती, त्यानंतर विनोदजी शिंदे यांना सुद्धा आपण पाहू. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. गीतेजी पाटील साहेब, जितेश पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल, आमच्या नेरे उद्योजक या पण मंचावर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. भूमी इंडिया डेव्हलपरचे सर्व समीरजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती असेल, आपण या मंचावर. शेवटचा आणि अंतिम षटक आणि आदित्य मस्करच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार. आदित्य मस्कर सुद्धा आक्रमक बनलाय. आणि हरेजी शेलके आमचे उद्योगपती पाली आणि यांना विनंती करू, समीरबाई शेलके यांना सुद्धा विनंती असेल
यांना सुद्धा विनंती असेल, या पण मंचावर आपलं हार्दिक स्वागत असेल. शेवटचा आणि अंतिम षटक डेथ ओव्हरच्या षटकामध्ये खरं तर आदित्य मस्करला आपण पाहतोय, यॉर्करचा चेंडू फेकलाय आणि हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांची मागणी. खरं तर दुसरी धाव पूर्ण झाली आहे की नाही आहे, फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही आहे, हे साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तर आपण पाहूया. चांगली पंचाची भूमिका आपण पाहतोय. संगमजी भोईर, विनोद पाटे सर, द्वारकानाथ सोरगे सर. जर्मन उमरोली आणि जितू 11 जर्मन नेरे या दोन संघामध्ये सध्या सामना पाहतोय आपण. खर तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. खर तर बरेचसे मान्यवर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती लाभली आहे, या सर्वांचं आपण आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत ही स्पर्धा गावदेवी चषक 2025 मध्ये करूया हार्दिक स्वागत. खर तर राष्ट्रीय कुस्तीपटू ओमकारजी अनिल गायकर यांना सुद्धा आम्ही विनंती असेल, या पण मंचावर. खर तर आपली जागा इतरत्र नसून आमच्या मंचावर आहे, आमच्या आयोजकांच्या हृदयामध्ये आहे. या पण मंचावर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. खर तर खूप डिफिकल्ट निर्णय आहे. साईप्रीत लाईव्हची सर्व टीम खर तर सज्ज झाली आहे. फलंदाज नॉट आउट आहे आणि पाहतोय आपण एकूण धावसंख्या 55 धावा सध्या धावपालकावर आपण पाहतोय. आदित्य मस्करला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. दुसऱ्या बाजूला उमेश पाटील, हे दोन फलंदाज सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. करण मडवीचा हा चेंडू हवेमध्ये आहे आणि आता खर तर सोडणार नाहीये आणि झेलची संधी आणि झेल पकडलाय आणि धक्का दिलाय नेरे टीमला 55 या धावसंख्येवर. व्हेरी मच. आणि खर तर आता आपण पाहतोय एकूण 4 फलंदाज बाद झालेत. प्रत्येकानं खर तर आपली जबाबदारी ओळखली आणि त्याप्रमाणे खेळ मैदानामध्ये दाखवला. नेरे संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना 55 धावा आपण पाहतो धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये करण मडवीला आपण पाहू शकाल. सुशांत गायकर आलाय, संघाचा संघनायक. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त चेंडू आपण पाहिला. आता वाईटचा इशारा आला पंचांचा आणि एक धाव तिथे खात्यामध्ये जमा होईल बिना मेहनतीची. खरं तर ध्येयासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडे म्हटले तरीही चालेल, कारण वेडी लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. हा फटका चांगला आहे, सुशांतच्या बॅट मधून लॉफ केलाय, वाडी श्लॉंगनला सीमा पार षटकार.
थँक्यू व्हेरी मच. आणि आता सुशांत गायकर सुद्धा संघाचा संघनायक आक्रमक बनलाय. कारण मडवीचा हा चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू येईल. खर तर कमबॅक करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. कारण समोर कितीही ताकदवर फलंदाज असू दे, खर तर पूर्णपणे चकमा देणारा चेंडू आपण पाहिला. आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. या सामन्यामध्ये आपण पाहतोय जनमान उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध जितू इलेवन जनमान नेरे संघ फाईट करतोय. एकूण धावांचं टार्गेट असेल 30 चेंडू मध्ये 63 धावांचं चेसिंग कंपल्सरी असेल. आणि त्यानंतर आमचे शांततेचे प्रतीक पाली गावाच्या शांतता संघटनेचे अध्यक्ष हरीशभाई शेलके उद्योगपती यांचं या ठिकाणी आगमन. आणि चिरंजीव शेलके यांना सुद्धा आपण पाहतोय. आणि जय बापदेव पाली संघ रोहितभाई पाटील यांचं आगमन. मी तिरंगा शिवकर संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण टॉस साठी या. थँक्यू व्हेरी मच. आणि या दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांच्या यथोचित स्वागत खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. टॉस केला जाईल. मी विनंती करेन नाना मस्कर साहेबांना आपल्या शुभ असे आपण टॉस करावा. या दोन संघामध्ये पाली संघ आणि शिवकर संघ आपण पाहतोय 5 षटकांची लढत असेल. आणि दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिला जाईल. याच्याकडे लक्ष द्या आपण. तिरंगा शिवकर आणि जय बापदेव पाली या या दोन संघामध्ये आपण फाईट पाहू. नेक्स्ट मॅच जय बापदेव पाली आणि तिरंगा शिवकर. टॉस शिवकर संघ टॉस जिंकलाय. स्वप्नील शिवकर संघ टॉस जिंकलाय. डिसिजन लगेच कळवा. खरं तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा यथोचित सन्मान करूया. सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. माजी सरपंच शंकरजी ठाकूर साहेब यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. विजय शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे यथोचित स्वागत करूया. शंकरजी ठाकूर साहेब खरं तर बिग सपोर्टर आहेत नेरे संघाच्या. आणि माझे सरपंच सुद्धा त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आपण स्वागत करूया. अतिथी देवो भव ही उक्ती जपताना मी विनंती करेन. त्यानंतर माझे सरपंच नाना मस्कर साहेबांना आपल्या आतिथ्याचा आपण स्वीकार करावा. नानाजी मस्कर साहेबांना आपण विनंती करूया आपल्या आतिथ्याचा स्वीकार. आणि आमच्या संतोषजी घरत साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते नाना मस्कर साहेबांचा इथे सन्मान करावा.
सन्मान आपण पाहतोय खरं तर माझे सरपंच नाना मस्कर साहेब नेरे यांचा इथे सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नाना मस्कर साहेब. त्यानंतर सन्मान करूया आपण शैलेशदादा पाटील यांचा पण सन्मान करूया, ग्रामपंचायत सदस्य. मी विनंती करेन प्रमोद गरज साहेब यांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्त्या ग्रामपंचायत सदस्य शैलेशदादा पाटील यांचा आपण इथे सन्मान करावा. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. त्यानंतर पुढचा सन्मान असेल माजी सरपंच बबनजी कदम साहेब यांचा आपण इथे सन्मान करतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. आमच्या किशोरबाई पाटील आमच्या बिल्डर अँड डेव्हलपर यांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण इथे स्वागत करूया. मायेचं वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. सामना चालू करा आपण. आणि त्यानंतर सन्मान केला जाईल विजयजी शिंदे साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय, कारण प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आतिशबाई घनसोलकर आमचे उद्योजक त्यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्त्या त्यांचा विजयजी शिंदे साहेब यांचा आपण इथे सन्मान करावा. विजयजी शिंदे साहेब यांना आपण पाहतोय. खरं तर आम्ही तुमच्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. पाहुण्यांचा सन्मान करणं सुद्धा तितकं महत्वाची गोष्ट आहे. विजयजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यानंतर संतोषजी पाटील साहेब, संतोषजी पाटील साहेबांना सुद्धा आपण विनंती करूया आपल्या आतिथ्याचा आपण सन्मान करावा. रोहिदास पाटील यांना मी विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. संतोषजी घरज साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संतोषजी घरज साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया यथोचित सन्मान. खरं तर पहिला धक्का लागलाय उमरोली टीमला. आपण पाहिला दोन्ही संघ आज एकमेकांसमोर टाकलेत मित्र संघ, पण स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना आपण पाहतोय. त्यानंतर माजी सरपंच प्रमोदजी घरज साहेब वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायत, प्रमोदजी घरज साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करूया. मी विनंती करेन आमच्या युवा उद्योजक राजूबाई घनसोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी घरज साहेबांचा आपण इथे सन्मान करूया. प्रमोदजी घरज साहेब माजी सरपंच त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. त्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल बळीरामजी गायकर साहेब टेमगर यांचा आपण सन्मान करूया. खरं तर आमच्या दमदार आयोजक रोहितभाई पाटील यांचे मामा आहेत ते, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. मी विनंती करेन चंद्रकांतजी गाताडे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्यानंतर पुढचं सन्मान आपण पाहतो. खरं तर पाली गावातील शांततेचे प्रतीक, शांतता संघटनेचे अध्यक्ष हरीशभाई शेलगे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान आपण करूया. आणि भूमी इंडिया डेव्हलपरचे सर्वे सर्वा समीर शेठ पाटील यांना आम्ही
विनंती करतोय आपण या मंचावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. यावं आपण स्टेजवर, आपलं आयोजकांच्या माध्यमातून खरं तर स्वागत असेल. आणि हरेशभाई शेळके आमच्या शांतता संघटनेचे अध्यक्ष पाली यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेन प्रमोद आपण या हरेशभाई शेळके यांचा सन्मान करावा. हरेशजी शेळके साहेब पाली आणि खरं तर आमचे शांततेचे प्रतीक आहेत, शांतता संघटनेचे अध्यक्ष आहेत पाली गावातील. त्यांचा पण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि त्यानंतर आपण पाहतोय ज्यांचं अविनाशजी माली साहेब ज्यांना आम्हाला ट्रॉफ्या पुरस्कृत केलेत. खरं तर सन्मान चिन्ह सर्जा राजा बैलाचे मालक यांना आपण व्यासपीठावर पाहतो. आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. आणि नंतर जसं सत्र संपेल त्यानंतर बाकी मान्यवरांचं आपण इथे स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेने, इथे सामना रंगेल. आपण पाहतोय नेरे आणि उमरोली या दोन संघामध्ये. या स्पर्धेला योगदान लागलंय ग्रामपंचायत सदस्य शैलेदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मेघनाथजी मस्कर साहेब ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दानशूर दात्यांच्यासाठी. थँक्यू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो, थँक्यू सो मच विष्णूजी गडकरी सर. बोलूया मॅचकडे. दुसऱ्या इनिंगचा खेळ या ठिकाणी चालू आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑर्गनाईज केलेली ही आई गावदेवी चषक 2025चं भव्य दिव्य पर्व आपण या सुरेशजी घनसोलकर मैदानावरती या ठिकाणी पाहतोय. आज स्पर्धेचा चौथ्या दिवसातील माफ करा 5वा दिवस आहे या स्पर्धेचा. आजचा शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025. पहिली लढत झाली आहे चालू. पहिल्या लढतीची पहिली इनिंग मात्र संपली आहे. जय हनुमान उमरोली आणि G2 11 जय हनुमान नेरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 62 धावा G2 11 जय हनुमान नेरे टीमने बनवल्या. 63 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं तर जय हनुमान उमरोली संघासमोर. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशांत गायकर याने फार चांगली गोलंदाजी केली आहे. 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्रतीक माली या खेळाडूची विकेट मिळवली आहे. 24 बॉल इथून बाकी असतील आणि गरज येते 57 धावसंख्येची. आकाशजी शेळके यांना विनंती आहे आपण आयोजकांची संपर्क साधा. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत आणि 2 धावा मात्र धावून कंप्लीट होतील. 2 धावसंख्येच्या मदतीनं 8 धावसंख्या लागेल धावफलकावरती. आणि साजनजी पाटील उमरोली यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. समीरजी पाटील भूमी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आणि सर्व यांच्याकडून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य मस्कर आलेत. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट अप ओव्हर द विकेटनं. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फिल्डर पासून अगदी थोडासा बॉल समोर पडलाय. झेलचा ट्राय देखील झाला नाहीये. 1 सिंगल मिळेल ती फलंदाजी करत असताना. जय हनुमान उमरोली टीमला 1 धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलक्यावरती. 63 धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या चेस करत असताना सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर. थँक्यू. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर भूमी इंडिया डेव्हलपरचे सर्व समीर शेठ पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची सुद्धा नाईटची खूप मोठी स्पर्धा आपण पाहू शकाल. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. एक सिंगलच्या बरोबरीनं 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आदित्य मस्कर गोलंदाजी मार्कवरती तयार. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल बॅटची कट. विकेट किपरच्या मागे फर्स्ट स्लिप मध्ये फार चांगली फिल्डिंग सूरज पाटील यांची पाहायला मिळाली आहे. धक्का क्रमांक 2 लागला तो जय हनुमान उमरोली टीमला. खेळाडू सुजित मडवी बॅक टू द पवेलियन.
थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतो खरं तर नेरे संघाला ज्यांचं नेहमी सपोर्ट असतं शायनर ग्रुप नेरे या सर्व या शायनर ग्रुपच्या सर्व सदस्यांना आम्ही विनंती करतो या पण मंचावर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. थँक्यू. दुसरं षटक चालू आहे. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती आदित्य मस्कर यांची. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल आतापर्यंत फेकलेत आणि धावा फक्त खर्च 3 केल्यात आणि 1 विकेट मिळवली आहे. निशांत मडवी स्ट्राईक एंडला. यावेळेस सरळ बॅट खूप चांगला फटका. बॅक टू दी बॉलर. लॉंग आउट आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल सीमा पार. येईल हा षटकार. सन्माननीय संदीपजी शेळके आणि प्रणवजी शेळके पाली यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फार चांगला फटका पहिल्याच बॉलवरती दणका पाहायला मिळाला तो निशांत मडवी या खेळाडूचा. पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आला आणि सरळ बॅटनं मात्र पाठवला सीमा पार. आलाय षटकार. या ठिकाणी मात्र वेगानं प्रत्युत्तर. दुसरा बॉल अगदी खूप चांगला टाकला आदित्यनं. बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ दिला नाहीये. षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक पाहायला मिळालंय. खरं तर रस्त्याच्या कडेला बघा कोणी गाड्या लावू नका कारण संघर्ष योद्धा आपण पाहिले प्रीतमदादा म्हात्रे आणि काही त्यांचे सहकारी त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. आपण रस्त्याच्या बघा रस्ता जाम करू नका. येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवा. पार्किंग चांगल्या जागी करा ही विनंती असेल. रस्त्यावर गाडी कोणी पार करू नका विनंती असेल सर्वांना. तर शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 15 धाव संख्या उमरोली टीमची धावफलकावरती लागली आहे. शेवटचा बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी देखील संपर्क नाहीये. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये. पंचसंगम भोईर यांचा पहिला दुसरं षटक संपल्याचा इशारा आला. 2 षटकाच्या अखेरीस जय हनुमान उमरोली टीमची धाव संख्या झाली आहे ती 2 बाद 15 धावा आणि उर्वरित आता इथून मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी गरज आहे ती 48 या धाव संख्येची. दोन ओव्हर नंतर फक्त 15 धावा धावफलक्यावरती. खूप चांगली गोलंदाजी झाली नेरे टीमची. सुशांत गायकर 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर आदित्य मस्कर यांना आपण पाहिलं. आदित्य मस्कर यांनी 9 धावा खर्च केल्या. दोन्ही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. दोन्ही पॉवर प्लेचे षटक आता संपलेत. इथून मात्र पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर फिल्डिंग डिस्ट्रिक्शन पूर्णपणे ओपन असेल. 5 फिल्डर 30 सर्कलच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. 18 बॉल शिल्लक आहेत. 48 धाव संख्येची गरज. 16.00च्या सरासरीने आता धावगती धावा बनवायच्या आहेत त्या उमरोली टीमला. पुणे सुशांत गायकर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. राईट मोर द विकेट न पहिलाच बॉल. दुसरं षटक आणि या संघाकडून तिसरं. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूला क्षेत्ररक्षक थोडीशी पंबल पाहायला मिळाले. 2 फिल्डर होते. दोघांनाही चकवा देत बॉल चाललाय मागच्या बाजूनं. सीमा पार आला हा चौकार. थँक्यू व्हेरी मच. आणि या दरम्यान आपण पाहतोय माझे ग्रामपंचायत सदस्य राजेजी गरज साहेब वांगणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर ज्यांना आपल्याला या मैदानासाठी माती असेल JCB सर्व सुविधा पुरवल्या त्यांचं आपण करूया स्वागत. यावं आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी समीरजी शेळके साहेब मोरा बैलाचे मालक यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय. आणि बापदेव ग्रुप आपल्या शेळके चेतनभाई शेळके यांचं सुद्धा खूप सपोर्ट राहिला या स्पर्धेला. यांना आपण करूया विनंती. या आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत असेल. पहिलाच बॉल बॅटची कट आणि मिळाला ते 4 धावा. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. फिल्डर स्वतःच्या गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आलेत. सुशांत गायकर आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाज. अतिशय मडबीचा खेळ. फलंदाज झालाय बाद. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर सन्माननीय संतोषजी शेळके साहेब पाली ज्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. प्रमोदजी गरज साहेब माझे सरपंच ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपये आर्थिक सहाय्य.
बळीरामजी गायकर साहेब टेमगर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. बबनजी कदम साहेब माजी सरपंच नेरे यांच्या माध्यमातून 1,000 रुपया. ग्रामपंचायत सदस्य शैलेदादा पाटील यांच्या माध्यमातून 2,500. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मेघनाथजी मस्कर साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपया. आणि राहुलजी मस्कर साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपया. आणि समित्य शेलके साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. थँक्यू. पहिल्याच बॉल हाफ हँड ट्रॅक पाहायला मिळाला. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त उचली या बॉलला मिळाली आहे. एक्स्ट्रा धाव पंचांनी दिली आहे. वाईड रन मिळेल ती उमरोली टीमला. वाईडच्या साह्यानं धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 धावा आतापर्यंत बनल्यात. 3 विकेट गेल्यात ते उमरोली टीमच्या. पहिल्याच बॉल वरती तडाखा देण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आशिष होते त्या ठिकाणी आणि फिल्डरनं कुठली चुकी केली नाहीये. चौथा धक्का मिळतोय तो उमरोली टीमला. थँक्यू डीजे. मोठा फटका लगावण्याचे प्रयत्न होत आहेत परंतु प्रयत्न फसलेत ते उमरोली टीमचे. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे ती सुशांत गायकर यांची. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1.3 षटक त्यांनी फेकलेत आणि 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्यात. उर्वरित आता आपण पाहिलं तर अजून देखील बऱ्याचशा धावसंख्येची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल तर अक्षय मडवी आणि निशांत मडवी ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदान येते. अगदी टॉप ऑर्डर थोडीशी ढासळली आहे. आता मिडल ऑर्डरला चांगली फलंदाजी उमरोली टीमसाठी मात्र करावी लागेल. विरोधात आपण विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी झाली आहे ती नेरे टीमच्या गोलंदाजाची. सुशांत गायकर गोलंदाजी मार्कवरती. राईट ओव्हर द विकेट न हा चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कट मागच्या बाजूने शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जात असताना चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. परेश मस्कर बॉल पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल रन रोखू शकत नाहीये. सिंगल मिळेल ती उमरोली टीमला आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या होईल ती 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी झाली आहे. दोन्ही पॉवर प्लेचे षटक आपण पाहिले ना तर फार चांगली गोलंदाजी. सुशांतनं पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्यनं 9. अर्थातच 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्यात. 63 धावा वाचवायच्या होत्या. 63 धावा वाचवत असताना गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची होणं गरजेचं होतं आणि ती गोलंदाजी ताकदीने झाली आहे. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला. हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती उमरोली टीमला. एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्या होईल ती 22. 22 धावा धावफलकावरती. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटच्या रडार मध्ये बॉल प्रॉपर रित्या आलाय. बॉल मात्र चालला सीमा पार आला. हा दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि पंचांचा इशारा आलाय या बीमर साठी. या ठिकाणी तिसरे पंच टीम रिव्ह्यू आहे का? बॅट्समन रिव्ह्यू आहे. ओके. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी चेक केलाय. कमरेच्या अगदी खाली बॉल होता आणि पंचांनी इशारा दिला हा फेअर डिलिव्हरी आहे. षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या होईल ती 28. निशांत मडवीची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉल आणि 12 धावा. 2 षटकार त्यानं लगवल्यात. अजून देखील इथून बऱ्याचशा धावा बनवायच्या. काम संपलेलं नाहीये. इथून देखील एक विस्फोटक मॅरेथॉन इनिंग आता निशांत मडवीला साकारावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकातील. 19 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर सुशांत गायकर यांनी खर्च केल्यात. शेवटचा बॉल गोलंदाज तयार. 13 चेंडू आणि गरज आहे ती 35 धावसंख्येची. इथून देखील दोन्ही टीमच्या बाजूने तितका सामना आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही टीमने अजूनपर्यंत सामना जिंकलेला नाहीये. हरलेला देखील नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न चालू आहेत.
हा चेंडू या वेळेला चांगला लेंथ वरती कमबॅक केलं जातं शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल आलाय निर्धाव. शेवटच्या बॉलवरती धाव मिळत नाहीये. 3 ओव्हर या ठिकाणी संपल्यात. फलंदाजी करत असताना आता आपण पाहिलं तर जय हनुमान उमरोलीच्या 4 विकेट गेल्या 3 ओव्हर नंतर आणि धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते ती 28. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 17.50च्या सरासरीनं 35 धावसंख्येची गरज. थँक्यू. या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन दत्ता शेठ पाटील पिसारवे, लक्ष्मण शेठ पाटील, निलेश शेठ पाटील, पीकेबाई कोपरोली आणि निवृत्ती शेठ पाटील पिसारवे या मान्यवरांना विनंती असेल आपण यावं मंचावर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर हार्दिक स्वागत असेल. खरं तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहतो. आणि दर्शनभाई शेलके यांना आपण पाहतोय. या आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत. खरं तर पाली संघ आणि शिवकर संघामध्ये दुसरा सामना आपण पाहू शकाल. या टीमसाठी खरं तर आमच्या महाराष्ट्र केसरी पैलवान कुणालभाई शेलके आणि प्रज्योत पाटील यांच्या माध्यमातून खरं तर शुभेच्छा आल्यात. बेस्ट ऑफ लक आलेत. देऊया शुभेच्छा या दोन्ही संघांना. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर आसावरी इंटरप्राइजेसचे सर्वा एक दानशूर दाते संतोषजी गोविंद घरत साहेब वांगणी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या साहेबांसाठी. थँक्यू. हॅलो. चला 12 चेंडू आणि गरज आहे ती 35 धावसंख्येची. इथून देखील सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने सामना आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल आता उमरोल टीमला, कारण 35 धावा पाहिजेत. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी पाहिली तर 17.50ची 17.50च्या सरासरीने धावा घ्यायच्या आहेत. सचिन मोरे पहिलाच बॉल खूप चांगली गोलंदाजी पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि खासियत आहे सचिनची. दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज. पहिला चेंडू येतो हा निर्धाव. 11 चेंडू बाकी असतील आणि 35ची गरज. या ठिकाणी देखील थोडीशी दिशा भरकटल्या. पंचसंगम भोईर सर यांचा वाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा. एक्स्ट्रा रनच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि गरज आहे ती 34ची. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय ज्या स्पर्धेला ज्यांचं खरं तर खूप मोठं योगदान लाभलंय. आमच्या सर्व बापदेव ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यामध्ये आपल्या फॅब्रिकेशनचे अप्याबाई शेलके असतील, समीरबाई असतील, त्यानंतर दर्शन शेलके साहेबांना सुद्धा आपण पाहतोय. खरं तर बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्यांचं सुद्धा आपण बापदेव ग्रुपचं करूया हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅट कट लागली आहे. मागच्या बाजूला आपण पाहिलं तर सूरज पाटील आणि कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज झालेत बाद. आणखीन एक झटका मिळेल तो उमरोली टीमला. चांगली गोलंदाजी सचिन मोरे यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकेट मिळवली आहे आणि इथून आता समीकरण आपण पाहू ते 9 चेंडू आणि 33ची गरज. 9 बॉल 33ची गरज. नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट देखील झाला नाहीये. बाईटच्या स्वरूपात एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या होईल ती 30 आणि उर्वरित 31 झाल्यात. माफ करा, अजूनही आपण पाहिलं तर 32ची गरज. 8 बॉल बाकी आहेत. 32 धावसंख्येची गरज. सचिन मोरे यांची अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी इशारा दिलाय हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती उमरोली टीमला आणि धावसंख्या होईल ती 32. उर्वरित बॉलवरती 31 धावसंख्येची गरज.
खूप चांगली गोलंदाजी आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल रन बॅटच्या साह्यानं पाहायला मिळेल. सिंगल डबल्सनं आता फरक पडणार नाहीये नेरे टीमला, परंतु निश्चितपणे उमरोल टीमला हा फरक पडेल, कारण आता मोठी धावसंख्या इथून बनवायची आहे. फलंदाजी आता आक्रमक करणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, खूप टप्पाचा चेंडू टाकला. गोलंदाज देखील चालाक आहेत. शेवटचा बॉल अगदी खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये. सचिन मोरे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 4 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला आहे. 33 धावा लागल्या धाव फलक्यावरती त्या उमरोली टीमच्या. 6 बॉल इथून बाकी असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 30 या धावसंख्येची. थँक्यू. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर आकाशभाई शेलगे, आमच्या मंडपचे सर्वे सर्वा चेतनभाई शेलगे आणि विशालभाई शेलगे यांना आपण विनंती करूया या मंचावर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. खरं तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण यथोचित स्वागत. भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर अतिथी देवो भव आणि अतिथी गणांचा सन्मान करणं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया हार्दिक स्वागत. थँक्यू. नक्कीच भारताची संस्कृती अतिथी देवो भव. बरेचसे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल झालेत. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. आणि रस्त्यावर बघा कोणी गाड्या पार्क करू नका. समोर एंट्रीला आपण रस्ता ठेवा, कारण पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. रस्त्यावर कुणी गाड्या लावू नका, प्लीज कोऑपरेट करा. आपण पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल गाडी चालक मालकांना आम्ही विनंती करतोय प्रेमाची, बघा रस्त्यावर गाडी पार्क करू नका, कारण एंट्रीला आपण गाडी लावू नका प्लीज. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खरं तर पिसार्वे गावाचे उद्योजक दत्ताशेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 5001 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. पहिलाच बॉल बाईच्या स्वरूपात या ठिकाणी चौकार पाहायला मिळालाय. अगदी अशाभूत नजरेने फलंदाज बॉल पर्यंत पाहत राहिले होते. त्यांना वाटलं की हा वाईट बॉल आहे की काय, अपील झाली होती, परंतु पंच तटस्थ आहेत. पंचाने इशारा दिलाय की बाईचा चौकार आहे. 5 बॉल आणि आता गरज असेल ती 26 या आकड्याची. 26 धावा धावफलक्यावर 26 धाव्यांची अजून गरज आहे. 37 धावा बनल्यात त्या उमरोली टीमच्या. 5 बॉल 26 गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी रोहन पाटील आला. आपण पाहतोय रोहन पाटील वरती आता जिम्मेदारी आहे. 5 बॉल आणि 26. यावेळेला अलॉंग द कार्पेट फटका जमिनी लगतचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. बॉल मात्र गरंगलत जाईल, सीमा पार येईल हा चौकार. चौकार आलाय आणि या चौकार आणि षटकारांची नित्यांत गरज आहे ती उमरोली टीमला. मिसफिल्डचा चौकार, 4 चेंडू 22. अकूट टप्पाचा बॉल पाहायला मिळाला. 20 शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. सिंगल झाली, डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डबल धाव देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा धावून घेतल्यात. धावसंख्या होईल ती 43 आणि इथून 3 बॉल बाकी असतील आणि 20 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल वरती 20 धावा बनवायच्या. ओहो, यावेळेला एसटी वाकवली आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. गोलंदाजानं ओळखलं, अगदी बुंदाट बॉल टाकलाय आणि फलंदाज मात्र क्लीन बोल्ड झालेत बाद. थँक्यू डीजे. 2 बॉल बाकी आहेत, 20 ची गरज. 2 बॉल वरती 20 धावा म्हणजे 2 बॉल वरती जरी 2 षटकार आले तरी 12 धावा होत आहेत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलाही भाकीत करणं शेवटपर्यंत चुकीचं आहे. हा चेंडू या वेळेला देखील सरळ बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. 1 धाव वेगाने कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये. 1 चेंडू आणि 19 ची गरज. सामना जवळ आता जीतू 11 जे हनुमान नेरे टीमच्या बाजूने झुकलाय. फ्रंट फूट वरती आहे सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर जीतू 11 जे हनुमान नेरे हा संघ. बॅकफूट वरती आहे संघ तो उमरोली संघ, कारण त्याचं कारण देखील तसंच आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी थोडीशी ढासाल पाहायला मिळाली आहे. हा चेंडू फुल टॉस पाहायला मिळाला होता.
एक सिंगल धाव घेण्याचा थँक्यू व्हेरी प्रयत्न मच. खरं तर या स्पर्धेमध्ये बरेचसे दानशूर दाते आपण पाहिलेत, ज्या दानशूर दात्याने या स्पर्धेला खूप सारी मदत केली आहे. त्या दानशूर दात्यांचं आपण पाहिलं. आसावरी एंटरप्राइजेसच्या सर्वे सर्वा संतोष